त्या लुईस ब्रेलनी जी ब्रेल लिपी शोधून काढली त्याला यावर्षी 200 वर्ष पूर्ण झाली. आणि 13 नोव्हेंबरला लुईस ब्रेल सुद्धा ज्यांच्यामुळे शाळेत जाऊ शकले त्या व्हॅलेंटाईन हार्वी यांची जयंती होती. तर ह्या सगळ्याचं औचित्य साधून मी आज आपल्याशी थोडीशी जे काही मी ऐकलं, जे काही मी वाचलं आणि त्याच्यातून जो इनपुट घेतला त्याच्यातून आलेला आउटपुट, मी असं म्हणत नाही की मी जे म्हणेन ते सगळं कन्सिडरच व्हायला पाहिजे, ते सगळं अग्री व्हायला पाहिजे. परंतु जे माझ्या मनात आज जेव्हा मला अमितजींनी सांगितलं तेव्हा जे विचार आले ते तसे फक्त नोट्स काढलेले आहेत. या नोट्स 7 पानी आहेत, पण काळजी करू नका. आमची ब्रेल लिपी जी असते तिचा विस्तार थोडा मोठा असतो, त्यामुळे तुमच्या 2-1 पानांचं जे या 7 पानांमध्ये मावतं, तर तुम्ही पानं बघून घाबरून जाऊ नका. एवढं बोलणार नाही. आजच्या बर्थडे गर्ल स्मिताताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे चुरी मॅडम ह्या एका सुंदरशा वटवृक्षासारख्या सेवा 52 वर्ष देत आहेत, तर त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत. तर त्यांचं काम असंच चालत राहो, अविरत चालत राहो अशा शुभेच्छा देतो. आणि जे तुम्हाला वाटत असेल की बाबा काय फोर वेज ऑफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय, ते एवढंच आहे की देणे ह्याच्यासाठी तर आपण सगळे रोटेरियन झटतच असतो, देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. पण आपण देत राहिलो तरी असं जे आपल्याला हवं ते जगात घडत का नाही असा पण कधीतरी प्रश्न पडतो. तर काय आहे की आपण थोडंसं याच्यामध्ये जे मला वाटतं की आपण बदल करू शकतो, ज्या फिलॉसॉफीने मी चाललो की मी एक रोटरीचा बेनिफिशरी होतो आणि आज मी एक रोटेरियन आहे. तर असंच जे बेनिफिशरी आहेत त्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेणाऱ्याने देणारं व्हावं. म्हणजे असं म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ काय की घेणारा सुद्धा कधीतरी देणारा व्हावं. तर ही जी घेणाऱ्यांची संख्या आहे ना ती आपल्याला कमी करायची. आणि आज एक मनात विचार येतो की वी डोंट फॉलो लीडर्स, वी फॉलो डिक्टेटर्स. कारण कुणीतरी कमांड द्यावी आणि आपण त्यांच्या मागे चालावं हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे कदाचित हे घडत नाही. डिक्टेटर तो असतो जो रस्ता दाखवतो आणि दुसऱ्या रस्त्याने निघून जातो, पण लीडर तो असतो जो स्वतः त्या रस्त्याने चालतो आणि मग त्याच्या मागे लोक चालतात. अशी काहीशी आज आपल्या समाजाची असेल, देशाची असेल गरज आहे असं मला वाटतं. सूरत भाजा है तो मुस्कान देते हैं. आपल्याला कोणी चेहरा आवडला तर आपण लगेच त्याला हसून अभिवादन करतो. सीरत भाजा है तो यारी निभाने की जुबान दे देते हैं. मोहब्बत में महबूब के हवाले दिल कर देते हैं और बात जब वतन किया हो तो मतवाले जान दे देते हैं. देण्यासाठी तर आपण सगळे तत्पर असतो आणि जे तत्पर असतात ते खरोखरच कधीच मागे पाहत नाही. पण कदाचित आपण देण्याच्या क्रमाबद्दल थोडासा जर आज विचार करू शकलो तर आपल्याला सगळ्यांना, मी जे म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती की देण्यामध्ये किती आनंद असतो. आपण सगळे तो आनंद एन्जॉय करतो आणि तो आनंद आपण जेव्हा एन्जॉय करतो आणि आपण किती म्हणजे आपण आनंदी असतो. आता जगामध्ये जर कदाचित थोडं म्हणजे जे दुःख आहे त्याला एकच कारण आहे की जगामध्ये अभाव नाही, पण जगामध्ये जे आहे ते लोकांना देणं शिकलं पाहिजे. या आपण असा एक हिंदीमध्ये छान म्हण आहे की ऊपर वाले ने उतने बंदर बिल्कुल नहीं बनाए जितने केले बनाए, केले हमेशा ज्यादा रहेंगे. तरी सुद्धा लोक संग्रह करण्याकडे, न देण्याकडे, देताना मापून झोपून. गुजरातीमध्ये एक अशी म्हण आहे की मापू होय तो आपू नाही आणि आपू होय तो मापू नाही. म्हणजे जर द्यायचं असेल आणि ही रोटरीसाठी शिकवण नाही, पण हे एक ओव्हरऑल आपण काय करू शकतो याच्याविषयी. म्हणजे आपण खरोखरच न मापताच देतो. आपल्या समोर जे येईल त्यांना जे आपल्याला करता येईल शक्य त्याच्या पलीकडे जाऊन आपण करतो. परंतु आज एक छोटासा अप्रोच जर आपण बदलू शकलो की जेव्हा आपण देतो तेव्हा तो घेणारा देणारा कसा होईल याच्याबद्दल आपण विचार जर करू शकलो आणि तिथून आपण जर आपली सुरुवात करू शकलो तर मला वाटतं की आपला जो भार आहे तो लवकर हलका होईल आणि हे जग थोडं जास्त गतीने आपल्याला जसं हवं तसं होण्याकडे वाटचाल करेल असं मला
मनापासून वाटतं. आज आपण बघतो की देणं, मागणारे मागतात तेव्हा सुद्धा सहसा जे मटेरियल असतं ते मागतात, देणारे देतात तेव्हा त्यांच्या मनात पण पहिलं तुम्हाला काय हवंय म्हणून मटेरियलचाच विचार करतो आपण. पण देण्याची जी सुरुवात आहे, आज इथे मी कागद आणि पेन मुद्दा म्हणून ठेवला आहे, मी पण काहीतरी मागणार आहे. पण जे मागणार आहे ते इतकं, ज्याला आपण म्हणतो की मूलभूत मागणार आहे, की ज्याच्याने खरोखर काहीतरी आमूलाग्र परिवर्तन झाला पाहिजे. तर सर्वात पहिलं जे प्रत्येक माणसाकडे देण्यासाठी असतं, पण देण्याच्या बाबतीमध्ये तो कंजूसी करतो असं मी नाही म्हणत, पण तो मागे का हटतो, की त्याला कधीतरी रिजेक्शनची किंवा फेलियरची भीती असते, किंवा त्याला असं वाटतं की स्वीकारलं जाईल की नाही. पण जोपर्यंत ते समोर येत नाही तोपर्यंत त्याची किंमत, त्याची व्याप्ती कोणालाच कळू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा देणाऱ्याने हा विचार न करता की हे उपयोगी आहे की नाही, तो विचार न करता त्याने सगळ्यात पहिले ती वस्तू ऑफर केली पाहिजे. आणि ती आहे, एखादा विषय आपल्या समोर आला तर त्या विषयाला अनुसरून जे आपल्या मनात विचार येते, जी आयडिया येते, ती आयडिया, आणि ती आयडिया समोर आणली, कागदावर उतरली तर त्या आयडियाचं लाईफ वाढतं. नाहीतर आयडिया इतकी पेरिशेबल असते. आपल्या डोक्यात दिवसभरात तुम्ही विचार करा की काहीतरी विषय आला की कितीतरी गोष्टी आपल्याला सुचतात, परंतु त्या आपल्या डोक्यात राहतात, विरून जातात, नंतर कधी कदाचित ती आयडिया आठवत सुद्धा नाही. तर अशा कितीतरी आपल्या डोक्यातल्या ज्या ब्रिलियंट आयडियाज असतील ना, त्या निघून गेल्या असतील, आणि जगाला काहीतरी आपण देण्यापासून कितीतरी वेळा परावृत्त झालेलं असेल. त्यामुळे सगळ्यात पहिली जी आयडिया आहे, आणि जे मी मागणार आहे त्याच्याबद्दल इथे मी कागद पेन ठेवला आहे, की जे तुम्हाला आयडिया वाटेल, काहीही आयडिया असू दे, पण त्याबद्दलची ती आयडिया मला द्या. आणि यानंतर आपण या विषयावर, जो आज विषय मी मांडणार आहे त्या विषयावर जर एक आपण ब्रेनस्टॉर्मिंगसाठी व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट किंवा ग्रुप काहीही बनवू, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही कधीही त्या आयडियाज माझ्यापर्यंत पोहोचू शकता. कारण तो विषय माझ्या खूप जवळचा विषय, आणि त्या विषयावर खरोखरच काही ना काही काम करण्याची आवश्यकता आहे. तर सगळ्यात पहिला कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये की लेट अस कम अप विथ आयडिया. कारण कुठेतरी म्हटलंय, तो जोक पण आहे प्रसिद्ध, की अन आयडिया कॅन चेंज युअर वाईफ. पण आपण वाईफकडे नको बघूया, अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. सगळ्या आयडियामुळेच ज्या काही आपल्याला सिव्हिलायझेशन मध्ये जे काही बदल मिळाले त्या आयडियामुळेच मिळालेले आहेत. कुणाच्या तरी डोक्यात कधीतरी आलं, त्याच्यावर ते त्याने कागदावर उतरवलं, ते त्याने प्रत्यक्षात आणलं, त्याच्यासाठी तो झटला, तेव्हा त्या गोष्टी अस्तित्वात आलेल्या आहेत, आणि त्या आज आपण एन्जॉय करतो. त्याची उदाहरणं देण्याचीही गरज नाही, एवढी उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण हा कुठेतरी पॅराडाईम शिफ्ट व्हायला पाहिजे. आणि मी माझ्या म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा मी प्रेझेंटेशन करतो कुठेही कॉर्पोरेटमध्ये वगैरे जाऊन आमच्या प्रोजेक्टच्या बाबतीत, तेव्हा माझी हीच असते की बाबा तुम्ही इथे एवढे क्वालिफाईड लोक आलेले आहात, तर तुमच्याकडून फक्त आम्हाला CSR पण किंवा हे नको, पण आयडियाज पाहिजेत की हाऊ टू टॅकल विथ दिस, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर त्याच्यामुळे मी आज इथे ही जी मंडळी आहे ती या प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये स्टॉलवर्ड्स आहेत, यांच्याकडून जर सुद्धा हे व्हॅल्युएबल देणं, ही देणगी मिळाली आयडियाची, तर खरोखरच जे साधायचं आहे आमच्या समाजासाठी ते साधण्यामध्ये मला खूप मदत होईल. दुसरी गोष्ट आहे की एकदा एका माणसाने एक आयडिया दिली आणि त्यावर आपण जर काम सुरू केलं तर त्या माणसाला त्याविषयी आस्था असते, आणि मग तो दुसरं कॉन्ट्रीब्युशन द्यायला डेफिनेटली विलिंग असतो. आणि पण ते कॉन्ट्रीब्युशन पण आयडियानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे टाईम. आपल्याला माहिती आहे टाईम इज अ इररिप्लेसेबल कमॉडिटी. एकदा हातातून गेला, यू कॅन आयदर वेस्ट टाईम, यू कॅन स्पेंड टाईम, यू कॅनॉट सेव्ह टाईम. कधीच वेळ वाचत नाही आपला. फक्त एवढंच आहे की 1 तास जाणार असतो, त्यातला अर्धा तास वाचवला, तो वाचवला नाही, तो पण कधी ना कधी जाणारच असतो. सो टाईम ही अशी कमॉडिटी आहे की जो देतो त्याची आपण किंमत करतोच, आपण रोटेटरी म्हणून किंमत करतो, पण आपण त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये म्हणजे टाईम ही सेकंड, माझ्या मताप्रमाणे सेकंड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आपण जर एखादी आयडिया ॲक्सेप्ट केली आपलं आणि त्या आयडियावर काम करू लागलो तर एकदा ठरवलं तर आपण टाईम देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा जो माणूस टाईम देतो मग तो काय घर बसल्या टाईम देत नाही, कधी ना कधी तो फिजिकली तिथे हजर राहतो, त्याचा मेंदूही त्यात इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे मग तिसरं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आहे एफर्ट्स.
एकदा माणसाची आयडिया ॲक्सेप्ट झाली, त्या आयडियावरती काम सुरू झालं, त्याने टाईम द्यायला सुरुवात केली आणि त्याने एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली की जे चौथं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्याला आपण मटेरियल म्हणतो, मग तो पैसा असेल किंवा साधन सामग्री जी लागते ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते इनडिरेक्टली और डिरेक्टली त्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व असतो, पण ती आपोआप अवेलेबल होत जाते. तर हा जो क्रम आहे, या क्रमाने जर आपण आपले प्रोजेक्ट्स म्हणजे आपण तर करतोच त्या विचार प्रोजेक्टमध्ये टोटली इन्व्हॉल्व असतो आपण, पण आम्ही सुद्धा जे या सोशल सेक्टरमध्ये काम करणारी मंडळी आहोत, आमच्याकडे फक्त विचार आहे, आमच्याकडे फक्त मेहनत आहे, परंतु आपण जी मदत करणारी मंडळी आहात त्यांनी या चौघांपैकी पहिला, दुसरा, तिसरा याच्या बाबतीत आपले हात जर पुढे केले आणि त्याच्याने चौथी जी गोष्ट आहे ती आपोआप मोठ्या प्रमाणात साध्य होईल आणि स्पीड जो आहे तो वाढेल आणि खरोखर जे एरियाज आज काम नाही करत, ज्या एरियामध्ये यश मिळत नाही, त्या एरियामध्ये ब्रेकथ्रूज नक्कीच यायला सुरुवात होईल. आता हे 4 कॉन्ट्रीब्युशन झाले. आज मी काय मागणार आहे? मी कागद आणि पेन घेऊन आलो इकडे, मी कुठलाही चॅरिटी बॉक्स आणलेला नाही. मला हे जे पहिलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याकडून हवं आहे. आज आमचा जो समाज आहे त्यांच्या हातातलं काम गेलं, कोविड नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातातलं काम गेलंय आणि त्यांच्या हातात भिक्षापात्र यायला लागलेले. तर त्यांच्या हातातली भिक्षापात्र त्यांच्या हातातून काढून घेऊन पुन्हा त्यांच्या हातात काम द्यायचं आणि त्यांना त्यांचा स्वाभिमान परत मिळवायला आपल्याला मदत करायची आहे. तर त्यासाठी मी माझे प्रयोग कधीच थांबवत नाही, ते यशस्वी होत अपयशी होतं, पण त्या क्षेत्रात मी नेहमी प्रयोग करत असतो. आमच्या समाजाकडे प्रवास करण्याची चांगली क्षमता आहे, बोलण्याची चांगली क्षमता आहे आणि मेहनत करण्याची चांगली क्षमता आहे. त्यांच्या हातांना पण कला असते. तर ह्या माध्यमातून आपण या समाजाला त्यांच्या हातातून भिक्षापात्र काढून घेऊन काय देऊ शकतो, कुठलं काम देऊ शकतो की ज्याच्याने ते आपल्या कुटुंबाचं पोट भरतील, याच्याकडे आपल्या सगळ्यांकडून मला या 4ही कॉन्ट्रीब्युशनपैकी सगळ्यात पहिलं जे कॉन्ट्रीब्युशन मी सांगितलं दॅट इज आयडिया, ते हवं आहे की जेणेकरून आपण या एका क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. कारण की हे रुपयाचं काय मीन्स आहे. एका शाळेने चांगलं सांगितलेलं आहे की मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, कमबख्त सारी उम्र बीत गई कागज के टुकड़े कमाने के लिए. ते तर आपण कमवतो आपल्यासाठी आणि त्यांनाही ते लागणारच आहे, परंतु ते फक्त एक बाय प्रोडक्ट आहे. त्या बाय प्रोडक्ट पर्यंत पोहोचायला ज्या आधी 3 गोष्टी आहेत त्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा विचार करूया. आणि आज या निमित्ताने मी इन्व्हाइट करतो की वर्ल्ड डिसेबल डे किंवा एखादा चांगला दिवस जो सगळ्यांना कन्व्हिनियंट असेल त्या दिवशी वांगणीला आपण जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय त्याला सगळ्यांनी भेट द्या. आपण तिथे आपल्या बांधवांची पण भेटीगाठी करून त्यांच्या मनात काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि आपण काय करू शकतो याचा सगळे विचार करू आणि या समाजामध्ये त्यांना सुद्धा एक प्रोडक्टिव्ह पार्ट बनवू. आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने मला सर्वप्रथम एक रोटेरियन म्हणून स्वीकारलं, त्याच्यानंतर जी मैत्री दिली त्याला तर तोडच नाही. आज मला कधी एकटं वाटतच नाही आणि फक्त या बदलापूर एरियामध्ये किंवा इथे नाही, पण ह्या रोटरी क्लबमुळे मला जी मदत मिळते त्याच्याने मी नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, कितीतरी ठिकाणी, अकोला असेल, या ठिकाणी या रोटरीच्या माध्यमातून मदत पोहोचू शकलेलं वेगळ्या वेगळ्या मार्गातून. तर त्यामुळे रोटरी भरपूर करते, अजून भरपूर करेल आणि रोटरी करूनच अपेक्षा केल्या जाऊ शकतात. कारण तुम्ही आमचे आहात, तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मला तुमची पूर्ण साथ हवी. आणि शेवटी जे बदलायचं आहे ते बदलताना मी रवींद्र जैन साहेब ज्यांची याच महिन्यात पुण्यतिथी होऊन गेली 8 नोव्हेंबरला, त्यांच्या शब्दाने माझं जे बोलणं आहे तोडकं मोडकं आपल्याला म्हणजे त्याच्यातून जर कुणाचं काही मन चुकून दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो की चांद सूरज जिसके मोहताज है भीख मत मांगो उन उजालों की. हे आमच्यासाठी आहे, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी नाही आहे, पण हे आम्ही आमच्यासाठी म्हणतो. चांद सूरज जिसके मोहताज है भीख मत मांगो उन उजालों की, बंद आंखों से ऐसे काम कर जाए कि आँख खुल जाए आप वालों.